नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीच्या पुस्तकातील पान नंबर 37 वरील पंडिता रमाबाई या पाठाचा उर्वरित भाग शिकणार आहोत. भाग 2 मध्ये आपण शिकलो की स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवलेही पाहिजे. यासाठी त्यांना मातृभाषेचे अचूक ज्ञान मिळाले पाहिजे. चांगली शिक्षिका घडण्यासाठी व स्त्रियांना उत्तेजन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली होती. पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अतिशय प्रेम होते आणि हे प्रेम व्यक्त करताना त्या म्हणाल्या होत्या की मला सर्व भारतीय स्त्रिया समान आहेत. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी घेतले आहे. त्यांच्या या उद्गारावरूनच दिसून येते की स्त्री जातीविषयी त्यांच्या मनात अपार प्रेम होते आणि स्त्रियांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या मनात अतिशय तळमळ होती. आता आपण पान नंबर 37 वरील पुढचा पॅरेग्राफ वाचूया. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्याने अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग सुरू केले. रमाबाईंप्रमाणेच त्यांची कन्या मनोरमा ही देखील समाजातील अनाथ अपंग स्त्रियांची सेवा करत होती. मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आली होती. ब्रेल लिपी म्हणजेच अंध व्यक्तींसाठी असलेली लिपी आणि ही लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय झाली होती. एका कागदावर टिपकी असतात आणि त्यावरती बोट फिरवून अंध व्यक्ती अक्षरांचे वाचन करतात. ही लिपी म्हणजेच ब्रेल लिपी होय. बच्चों, रमाबाई की तरह उनकी कन्या मनोरमा भी समाज की अपंग औरतों के लिए सेवा करती थी. मनोरमा परदेश से ब्रेल लिपि सीखकर आई थी. ब्रेल लिपि यह अंधों को सीखने के लिए एक लिपि होती है जिसकी वजह से अंध स्त्रियों की शिक्षण की व्यवस्था हो गई थी. पंडिता रमाबाईंनी स्त्रियांना स्वावलंबनाचे शिक्षण देणारी मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना केली. ही संस्था 1889 साली पुणे जिल्ह्यातील केडगाव या गावी स्थापन झाली. समाज की अनाथ अपंग स्त्रियों को स्वावलंबी बनाने के लिए पंडिता रमाबाई जी ने पुणे जिले में 1879 में केडगाव इस गांव में मुक्ति मिशन संस्था की स्थापना की थी. इस मुक्ति मिशन संस्था में स्त्रियों के लिए छोटे छोटे लघु उद्योग शुरू किए थे. केळीच्या सोपाट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, सोपटा म्हणजेच केळीच्या दोऱ्यांपासून टोपल्या बनवणे, वाख म्हणजेच ताग, या तागाची रस्सी तयार करणे, वेताच्या खुर्च्या विणणे. वेत म्हणजे एक अतिशय लवचिक आणि चिवट प्रकारची एक लाकडाची बारीक काठी असते. या वेताच्या काठीपासून खुर्च्या तयार करणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, खिल्लार म्हणजेच गाई बैलांचा कळप चरायला नेणे, शेळ्या मेंढ्यांची चरणी म्हणजेच शेळ्या मेंढ्यांना सुद्धा चराव्यास घेऊन जाणे, म्हशीचा गोठा, दूध दुभते म्हणजेच गाई म्हशींच्या दुधाचा साठा तयार करणे,
कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचे पालनपोषण करणे. सांडपाणी मैल्यापासून खत. सांडपाणी मैला म्हणजे माणूस व जनावरांचे मलमूत्र यापासून खत तयार करणे. भांड्यांवरती ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती नावे घालणे. भांड्यांना कलई करणे. कलई म्हणजे गंज लागू नये म्हणून कथील धातू वितळवून त्याचा भांड्यांना लेप दिलेला असतो. हातमागावर म्हणजेच हाताने यंत्रावर कापड विणणे, सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे. घाणा म्हणजे तेल काढण्यासाठी बैलांना कुंट्याला बांधून गोल फिरवण्याचे एक यंत्र असते. या घाण्यावरती तेल काढणे. छापखान्यातील टाईप जुळवणे म्हणजेच यंत्राद्वारे छपाई करणे. चित्रे छापणे. कागद मोडून त्यापासून पुन्हा पुस्तक बांधणी करणे. दवाखाना चालवणे. तसेच धोबीकाम करणे म्हणजेच कपडे धुण्याचे काम करणे. अशा प्रकारे कितीतरी लघु उद्योग या मुक्ती मिशन संस्थेमध्ये स्त्रियांसाठी सुरू केले होते. बच्चों, इस प्रकार मुक्ति मिशन संस्था में केले की डोरी से टोकरी बनाना, कुर्सियाँ तैयार करना, स्वेटर मोजा बुनना, गाय बैल तथा बकरी को चराने के लिए लेके जाना, उनके दूध का व्यवसाय करना, कुक्कुट पालन यानी मुर्गी का व्यवसाय करना, बर्तनों पे नाम डालना, बर्तनों को कलई करना, सतरंजी बुनना, तेल निकालना, छपाई खाने में टाइप करना, अलग अलग चित्र छापना, किताबें बांधना, दवाखाना चलाना और धोबी काम यानी कपड़े धोने का काम, ऐसे कई प्रकार के लघु उद्योग स्त्रियों के लिए शुरू किए गए हैं. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. मुलांनो, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या. प्रचंड मोठे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना रमाबाईंनी काटकसर केली. प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला सुरुवात केली. कष्टाचे कुठलेही काम करताना त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. त्यांनी स्वतःच्या या कष्टातूनच आश्रमातल्या मुलींना श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला आणि या प्रसंगातूनच त्या किती काटकसरी होत्या आणि कष्टाळू होत्या हे आपल्याला जाणून येते. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्र कालातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली. खरंच रमाबाईंच्या आयुष्यात एकामागून एक अशी संकटांची लांब साखळी तयार झाली होती. परंतु त्या संकटांनी त्या खचून गेल्या नाहीत, तर त्यांनी स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार केला आणि अशा या रमाबाई सहस्रकालातील म्हणजे 1000 वर्षातील ह्या एकमेव कर्मयोगिनी म्हणजेच आपल्या कर्म हे जिचे व्रत आहे, कर्म हे जिने व्रत मानले आहे, सत्शील म्हणजेच अतिशय चारित्र्यवान साध्वी सज्जन वृत्तीच्या होत्या. सूर्य ज्याप्रमाणे स्वतःच्या तेजाने स्वतः होरपळून घेतो परंतु इतरांचं जीवन मात्र प्रकाशमान करतो, तसंच रमाबाई ही या तशाच सूर्यकन्या होत्या की ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले होते, परंतु तरीही त्यांनी त्याची पर्वा न करता इतरांचे आयुष्य नंदनवन करून टाकले. नंदनवन म्हणजेच जिथे सर्व सुख नांदतात
अशा प्रकारे त्यांनी कित्येक काळोखी आयुष्यांमध्ये उजेड आणला होता.